नमस्कार फ्रेंड, मी आस्था मेलो किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी करणार आहे कोकणातील घरोघरी बनणारा पारंपरिक नाश्ता, तो म्हणजे घावणे। चला तर मग वळूया आपल्या किचनकडे, पाहूया कृती आणि साहित्य। घावणे बनवण्यासाठी प्रथम मी घावण्याचं पीठ घेतलं आहे, मीठ आणि पाणी, अगदी 3 साहित्यामध्ये हे घावणे तयार होतात। तर घावणे बनवण्यासाठी मी टोपामध्ये अंदाजानुसार 3 ते 4 घावणे होतील इतकं पीठ घेतलं आहे। त्यामध्ये मीठ ॲड करते आणि त्याच अंदाजानुसार मी पाणी सुद्धा घेतलं आहे। हे सगळं मिश्रण मी एकजीव करून घेते। तोपर्यंत आपण गॅसवर पॅन गरम करून घ्यायचा आहे। गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे मी आणि आता मी त्याला चारी बाजूंनी तेल लावून घेते। व्यवस्थित पॅन गरम झाला की आपल्याला त्यावर घावणे सोडून घ्यायचे आहेत। अशा रीतीने आपल्याला पॅन तापला की घावना सोडायचा आहे आणि तो दोन्ही बाजूंनी आपल्याला शेकवून घ्यायचा आहे। आणि वरती मी आता यावर झाकण टाकते, जेणेकरून आपला घावना चांगला शिजला जाईल। 5 मिनिटं होऊन गेली आहेत। आता मी झाकण काढून घावना दुसऱ्या बाजूनेही शिजवून घेते, व्यवस्थित शेकवून घेते। आता दुसरी बाजू सुद्धा आपली व्यवस्थित शिजली आहे। आता हा घावना मी प्लेटवर काढून ठेवते। अशा प्रकारे मी सगळे घावणे तयार करून घेते। तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा
आमच्या मेलोज किचनला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की सांगा. नमस्ते. अन्न हे पूर्ण ब्रह्म.